मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरमध्ये आज आढावा बैठक घेतली आहे। मराठवाड्यामधल्या पाणी टंचाईच्या संबंधी ही आढावा बैठक घेण्यात आली। मराठवाड्यामध्ये आवश्यकतेच्या नुसार टँकर वाढवणार असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर चारा किंवा पाणी टंचाईची समस्या भासली तर तात्काळ संपर्क करण्याचं आवाहन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलंय। तसंच या संदर्भामधल्या संबंधित प्रशासनाला सूचना सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यात। भूजल पातळीमध्ये घट झाली आहे। भूजल पातळी वाढवण्यासाठी संबंधित विभागांना सूचना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। मराठवाड्यामधली अनेक गावं आणि खेडी अजूनही तहानलेली आहेत। सर्व प्रमुख धरणांमधला पाणीसाठा अवघा 24.03% पर्यंत आलाय। हंडाभर पाण्यासाठी कित्येक किलोमीटरची पायपीट सध्या ग्रामस्थांना करावी लागतेय। जवळपास मराठवाड्यात 1837 टँकर सुरू आहेत आणि 1249 गावं 512 वाड्यांवर हे टँकर सुरू आहेत आणि हे टँकर आणखी जर आवश्यकता भासली तर खालच्या अगदी ग्रामसेवकापर्यंत तलाट्यापर्यंत सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ रिक्वायरमेंट तुमची पाठवा। 3 दिवसांमध्ये तुम्हाला टँकर आणि चाऱ्याची व्यवस्था केली जाईल। म्हणजे त्यामध्ये एक जाहिरात देखील काढलेली आहे की त्यामध्ये नंबर दिलेले आहेत प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी की आवश्यकता जर टँकरची वाढली, चाऱ्याचा प्रश्न असेल, टंचाई असेल तर तात्काळ त्या ग्रामस्थांनी त्या नंबरवर संपर्क करणे, त्यांना 3 दिवसाच्या आतमध्ये त्याची पूर्तता केली जाईल अशा प्रकारची तजवीज व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। यामध्ये आणखी भविष्यात देखील जी आपली भूजल पातळीची मध्ये घट आलेली आहे त्यासाठी जे रिचार्जिंग आहे, पुनर्भरण आहे, या संदर्भात जलयुक्त शिवार, जलसंधारण विभाग आणि जलसंपदा विभाग यांना देखील सूचना दिल्यात। वॉटर लेवल कशी वाढेल या संदर्भातलं जे काही उपाय करायचे आहेत, मग NGO आहेत, अनेक NGO आहेत, त्यामध्ये नाम फाउंडेशन आहे।